नमस्कार, मी चैताली. आपण पाहताय आपला आवाज. आधी अपहरण, त्यानंतर खून. दिनांक 9 डिसेंबर रोजी सकाळच्या वेळेस पुण्यातील विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे अज्ञात आरोपींकडून अपहरण करण्यात येतं. त्यानंतर आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हे मृतावस्थेत सापडतात. ही खळबळजनक घटना घडल्यानंतर एका मोठ्या लोकप्रतिनिधीच्या नातेवाईकांचं अशा प्रकारे अपहरण होत असेल तर मग सर्वसामान्यांचं काय, असा प्रश्न सध्या उपस्थित झालाय. नेमकं काय घडलं होतं पाहूयात सविस्तर. दिवसेंदिवस पुणे शहरात गुन्हेगारींची संख्या ही वाढतच आहे. सतीश वाघ यांच्या अपहरणाची घटना ही सोमवार दिनांक 9 डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली होती. सोमवारी मॉर्निंग वॉकला गेलेले असताना सोलापूर रस्त्यावरील हॉटेल ब्ल्यू बेरी समोर सतीश वाघ थांबले होते. यावेळी अचानक एक चारचाकी गाडी तिथे येऊन थांबली. या गाडीतून 2 अज्ञात आरोपी बाहेर आले. त्यांनी आधी सतीश वाघ यांना काहीतरी विचारपूस करण्याचं नाटक केल्याची शक्यता आहे. त्या दोघांनी सतीश वाघ यांना जबरदस्तीने गाडीत बसवलं. ही सगळी घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली. त्यानंतर सतीश वाघ यांच्या मुलाने हडपसर पोलीस ठाण्यात या प्रकरणात तक्रार दिली होती. सतीश वाघ यांचं अपहरण करून त्यांना सोलापूरच्या दिशेने नेल्याची माहिती सतीश वाघ यांच्या मुलाने दिली. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला होता. त्यानंतर एक मोठी अपडेट समोर आली. सतीश वाघ यांचा खून झाल्याचं समोर आलं. सतीश वाघ यांचा मृतदेह पुण्यातील शिंदवणे घाटात आढळून आला. सतीश वाघ यांच्या शरीरावर दांड्याने मारल्याच्या खुणा असून त्यामुळे त्यांची हत्या झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. घटनास्थळी डॉग स्क्वॉड त्याचबरोबर सर्व वरिष्ठ अधिकारी दाखल झाले आहेत. पोलिसांकडून पंचनामा करण्याच्या कामाला सुरुवात झाली असून आरोपींनी सतीश वाघ यांचा मृतदेह अतिशय निर्जन स्थळी जंगलात फेकून दिल्याची प्राथमिक माहिती आहे. वाघ यांची सकाळीच हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे त्यांच्या अपहरण आणि हत्येमागचं गूढ वाढलं आहे. या घटनेमुळे पुण्याच्या राजकारणातही मोठी खळबळ उडाली आहे. सुसंस्कृत शहर म्हणून ओळख असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीच्या घटना ह्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. लोकप्रतिनिधींच्या नातेवाईकांचं अशा प्रकारे अपहरण होत असेल तर मग सर्वसामान्यांचं काय, असा प्रश्न नागरिकांना पडलाय. आता प्रशासन अशा घटनांना आळा घालणार का, पोलीस काय कारवाई करतील ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.